मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 29 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं की जीवा नंदिनीला भेटायला आला एका रेस्टॉरंटमध्ये आणि प्रचंड एक्सायटेड असतो तो तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी. त्याची उत्सुकता जाणवत असते. नंदिनी काही बोलणार तेवढ्यात हा म्हणतो, ए नंदिनी, अगं मी खायला ऑर्डर करू का? तू केव्हाची वाट बघत होतीस ना? अगं मला माहितीये तुला सगळ्यांच्या जेवणाची काळजी घ्यायची असते, पण तू जेवली नसशील मला माहितीये. आपल्या तू घरी नाही आहेस ना, म्हणून मग इथे मी ऑर्डर करतो हां, काहीतरी तुझ्यासाठी. ए नंदिनी, तू जेवायचीस ना माहेरी वेळेवर? तेवढ्यात नंदिनी आवाज देते, "एक्सक्यूज मी", म्हणजे ते समोर ऑर्डर करणाऱ्याला. आता हा जीवा म्हणतो, "थांब ना चकाचक बाई, अगं मी करतो ना ऑर्डर." "ओह सॉरी नंदिनी, मी करतो ऑर्डर हां." नंदिनी अशी रागाने बघते चकाचक बाई म्हटल्यावर त्याच्याकडे, जीवाकडे. मग जीवा म्हणतो, "दादा, 2 स्पेशल चहा द्या आणि 1 बन मस्का आणि ऑर्डर आरामात द्या हं." नंदिनी म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही जीवा?" जीवा म्हणतो, "सॉरी गं नंदिनी, अजूनही रागवली आहेस का गं माझ्यावर?" नंदिनी आता जरा म्हणजे चिडलेलीच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जीवा म्हणतो, "बोल ना गं नंदिनी काहीतरी प्लीज." आता नंदिनी बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, "बोलते हं जीवा, तुम्हाला मी दुखावत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी." जीवा म्हणतो, "नाही, नाही, नाही, तू कुठे मला दुखावलंयस? अजिबात नाही. बोल ना तू नंदिनी." नंदिनी म्हणते, "हे बघा जीवा, जे काही झालंय ते आपण बदलू शकत नाहीये. पण कदाचित ते आपल्या नशिबात लिहिलेलं असावं. कदाचित तेच आपलं नशीब होतं. नशीब बदलता येत नाही, पण निर्णय मात्र बदलता येतात." जीवा म्हणतो, "म्हणजे?" नंदिनी म्हणते, "मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतलाय. तसंच मी कधी-काळी घटस्फोट घेण्याचा पण निर्णय घेतला होता आणि आता माझा निर्णय बदललाय जीवा." आता इथे थोडी एक्साइटमेंट ताणली त्यांनी. जीवा विचारतो तिला, "कुठला निर्णय बदललायस तू?" नंदिनी जीवाला एवढंच बोलते, की "मी पुढचे 3 महिने तुमच्याशी घटस्फोट घेऊ शकत नाही ना." आता जीवा म्हणतो, "म्हणजे?" आणि त्यानंतर सीन बदललाय. पार्थ आलेला असतो घरी ऑफिसमधनं दमून भागून. खूप दिवसानंतर ऑफिसला गेलाय तो आणि ती जी रेड वेल्वेटची पेस्ट्री कधीची दाखवत होते प्रेक्षकांनो प्रोमोमध्ये, ती आज काय ती डिलिव्हर झाली बरं का. आता पार्थ बेल वाजल्यामुळे आलाय बाहेर. दरवाजा उघडतो तर एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आलेला असतो आणि म्हणतो, "सर हे तुमचं पार्सल आहे." पार्थ म्हणतो, "माझं पार्सल? पण मी तर काहीच ऑर्डर केलेलं नाहीये." तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, "सर पण रिसिव्हरमध्ये तुमचं नाव आहे. प्लीज बघता का जरा?" आता बरोबर वेळ साधून काव्याने पार्थला फोन केलेला असतो एक्झॅक्टली त्याच टायमिंगला. आता हा पार्थ काव्याचा फोन कट करतो. काव्या विचार करते, "अरे! देशमुख माझा फोन कट करताय? ठीक आहे, ठीक आहे. मला माहिती आहे तुम्ही किती हुशार आहे. आता तुम्ही माझी हुशारी बघा." असं म्हणून काव्याने आता त्या डिलिव्हरी बॉयला कॉल केलाय. तेवढ्यात हा पार्थ त्याला म्हणत असतो, की "आम्हाला हे पार्सल नकोय." आता इथे मजा येते बरं का प्रेक्षकांनो. तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, "मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होतो. सर तुमचं पार्सल घेत नाहीये." काव्या म्हणते, "अहो, त्यासाठीच फोन केलाय मी. स्पीकरवर टाका तो फोन." आता त्या डिलिव्हरी बॉयने फोन स्पीकरवर टाकलाय. काव्या म्हणत असते तिकडनं, "देशमुख, ऐकताय ना तुम्ही माझा आवाज देशमुख?" तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, "सर उत्तर द्या ना हो, मला उशीर होतोय." पार्थ राग बघत असतो बरं का त्या डिलिव्हरी बॉयकडे. पार्थचे लुक बघून डिलिव्हरी बॉय घाबरलाय. तो बॉय म्हणतो, "ओ मॅडम, अहो तुमचं काही बिघडलंय का आपापसात? ते सर मला लूक देतायत ओ. खुन्नस खाऊन बघतायत माझ्याकडे. अहो बोला ना त्यांच्याशी." काव्या म्हणते, "ओ देशमुख, ऐकताय ना तुम्ही? स्पीकरवर बोलतेय ती." मग म्हणते, "नका बोलू माझ्याशी. आठवतंय का तुम्हाला देशमुख, कधी काळी तुम्ही आला होता डिलिव्हरी बॉय बनून रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन. आज माझ्याकडनं तुम्हाला ही छोटी ट्रीट आहे असं समजा. घ्या ना हो ती पेस्ट्री, घ्या ना." पार्थ म्हणतो, "मला नकोय." काव्या म्हणते, "असं नका करू ना हो देशमुख. तुम्ही आला होता डिलिव्हरी बॉय बनून तेव्हा मी पण चिडले होते ना. पण मी तुमच्यासाठी ती पेस्ट्री खाल्ली होती. तुम्ही असेच माझ्यासारखे क्यूट प्रयत्न करत होतात. आठवलं का?" आता पार्थला तो प्रसंग आठवतो, की तो काव्याच्या अकंठ प्रेमात होता वगैरे, वगैरे. असो. आता काव्या म्हणते, "मी तुम्हाला सांगितलं होतं ना रेड वेल्वेट पेस्ट्री ऑर्डर करायला. आता ती राहिलेली ऑर्डर मी पूर्ण करते असं समजा. ओ देशमुख, आपण एकत्र खाऊयात पेस्ट्री, पण आता पुरतं हे तुमच्या मैत्रिणीचं प्रेम समजा आणि घ्या." आता ते प्रेम शब्द वापरल्यावर जरा पार्थला वेगळं वाटतं का काय वाटतं माहित नाही. पण त्याने लगेच त्या डिलिव्हरी बॉयच्या हातातनं तो फोन हिसकावलाय आणि तो फोन स्पीकरवरून काढून कानाला लावतो आणि म्हणतो, "प्रेम? प्रेम हा शब्द माझ्या आयुष्यातल्या डिक्शनरीमधनं मी पुसून टाकलाय. प्रेम सोडून काहीही बोला." काव्या म्हणते, "बरं, राहिलं. मैत्री समजाल का? हक्क समजा. विनंती, अर्ज, आता कुठला शब्द वापरू? काहीही समजा, पण प्लीज, प्लीज ही पेस्ट्री घ्या."
पार्थ म्हणतो, "तुम्हाला काही कळतंय का काव्या? मी बोलतोय काय? तुम्ही वागताय काय?" काव्या म्हणते, "मला नाही कळत मी काय करते ते." त्यावर पार्थ चिडतो आणि म्हणतो, "हे घ्या बरं. हे नको मला पार्सल." त्या डिलिव्हरी बॉयकडे मोबाईल देतो आणि म्हणतो, "घेऊन जा हे पार्सल तुमचं तुमचं." तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, "मॅडम मी काय करू आता?" काव्या म्हणते, "एक काम करा दादा, अहो त्यांना विचारा किती वाजले." मग ते किती वाजले बघायला घड्याळ अशी अशी पुढे करतील ना आणि मग त्यांच्या हातावर ती पेस्ट्रीची पिशवी लटकवा आणि चालले जा. तो डिलिव्हरी बॉय घाबरतो ना. तो म्हणतो, "ओ मॅडम, अहो त्यांनी मला फटकवलं तर?" काव्या म्हणते, "नाही हो, ते असं नाही करणार. मी सांगते ते करा." आता पार्थ म्हणत असतो, "मला नकोय ते, डिलिव्हरी घेऊन जा." आता त्या डिलिव्हरी बॉयने विदिन अ सेकंड काव्याने सांगितल्याप्रमाणे केलंय. तो म्हणतो, "सर किती वाजले?" पार्थ आता घड्याळ बघायला जातो, तेव्हा तो डिलिव्हरी बॉय त्याच्या हाताला ती पिशवी लटकवून चालला जातो. आता पार्थला काहीच करता येत नाही. तो फक्त एक्सक्यूज मी म्हणतो आणि ती पिशवी पाहत राहतो. इकडनं काव्या आता फोन ठेवते आणि स्वतःलाच शाबासकी देत म्हणते, "अरे वा काव्या, शाब्बास! आता माझा बोक्या काय करेल बरं? आता त्या पार्सलकडे माझा बोक्या रागाने बघेल." आणि एक्झॅक्टली काव्या जसं-जसं बोलतेय ना प्रेक्षकांनो, पार्थ अगदी तसाच वागताना दाखवलाय. म्हणजे आता काव्या त्याच्या पार्टनरला समजू लागली आहे बरं का. काव्या आता म्हणते, "आता ते पार्सल फेकायला जाईल माझा बोक्या, पण थांबेल. मी दिलंय म्हणून नाही, पण अन्नाचा अपमान नाही म्हणून ते पार्सल नाही फेकणार माझा बोक्या." एक्झॅक्टली पार्थ तिकडे हाच विचार करतो. हे पार्सल फेकायला नको. काव्याने दिलंय म्हणून काय झालं? शेवटी अन्नाचा अपमान नको, असं म्हणून ते पेस्ट्री त्याने घरात आणली आहे. आता काव्या म्हणत असते, "आता देशमुख काय करू, काय करू?" विचार करतील आणि एकदम किचनमध्ये जातील. एक्झॅक्टली पार्थ असंच करतो. काव्या म्हणते, "आता माझा बोक्या फ्रीज उघडेल आणि मी दिलेली पेस्ट्री फ्रीजमध्ये ठेवून देईल." पार्थने तसंच केलंय बरं का, एक्झॅक्टली तसं दाखवलंय आपल्याला. आता काव्या म्हणत असते, "फ्रीजचं दार आता बोक्या बंद करायचा विचार करत असेल आणि हे काय, माझा बोक्या आता ती पेस्ट्री फ्रीजमध्ये ठेवेल, पण ते फ्रीजचं दार लावत असताना परत उघडेल आणि विचार करेल कोणी ती पेस्ट्री बघू नये, म्हणून आता काहीतरी भांडं म्हणा किंवा काहीतरी म्हणा त्यावर कव्हर करेल." पार्थने तसंच केलंय आणि एक मेथीची जुडी आणि एक भांडं त्या पेस्ट्री समोर ठेवलंय. आता ते दार लावून घेतो पार्थ. इकडे काव्या मनाशीच बोलते, "पार्थ देशमुख, तुम्हाला एवढी ओळखायला लागले ना मी, की खात्रीने सांगते, ती पेस्ट्री तुम्ही आत्ता नसेल खाल्ली, पण ती पेस्ट्री तुम्ही रात्री नक्की उघडून खाल. लव्ह यू देशमुख." असं म्हणून मोबाईलमध्ये पार्थचा फोटो बघून स्वतःची स्माईल करते. गोड दाखवलाय ना हा सीन? आवडला बरं का मला. आजच्या या अख्ख्या एपिसोडमध्ये हा सीन खूप लव्हली होता. इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवा बिचारा बालिश प्रयत्न करतोय नंदिनीला मनवण्याचा. जीवा आता जरा जीव कंठाशी येऊन बोलतो, "नंदिनी, पुढच्या 3 महिन्यात तुला डिव्होर्स नाही घेता येणार करेक्ट? म्हणजे तुला आता डिव्होर्स घ्यायचाच नाहीये ना?" आता नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा जीवा मोठ्याने ओरडतो, "येस!" आता सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. तेव्हा जीवा म्हणतो, "सॉरी, सॉरी, सॉरी." आता तो वर बघतो आणि देवाला म्हणतो, "थँक सो मच. आता तू माझ्या बाजूने आहेस ना चकाचक बाई? मला माहित होतं चकाचक बाई, तुझं मन ना खूप खूप मोठं आहे. तू माझ्याशी घटस्फोट नाही घेणार." अगं, मला माहितीये जीवांदिनी आयुष्यभर सोबत राहणार आहेत. जोपर्यंत आवरणे आहे, सावरणे आहे, तोपर्यंत जीवा नंदिनीला कोणीच वेगळं करू शकत नाही. नंदिनी आता जरा हार्श बोलत म्हणते, "मी वेगळं करते ना पण जीवा. मी वेगळं करते आपल्या नात्याला. वेगळं होण्यातच आपलं भलं आहे. तुमच्यासोबत मी 3 महिन्याने घटस्फोट घेऊ शकत नाही, कारण मला फास्ट ट्रॅकमध्ये घटस्फोट हवाय." म्हणजे ताबडतोब घटस्फोट हवाय हिला. आता ते ऐकल्यावरती जीवाला धक्काच बसलाय. बिचाऱ्याचे एक्सप्रेशन बघा काहीसे असे झालेत. आता नंदिनीने असं सांगितल्यावर जीवाला काही समजेना काय उत्तर द्यावं नंदिनीला. आणि त्यानंतर पुन्हा काव्य आणि अनिशाचं सीन दाखवलाय. आता काय करेल बरं प्रेक्षकांनो जीवा? तर आता दोघांनीही म्हणजे काव्य आणि जीवाने होप सोडलेले नाहीयेत आणि ते आता त्यांच्या प्रेमासाठी लढणार आहेत. म्हणजे पार्थ आणि नंदिनीसाठी ते लढणार आहेत. एकदा त्यांनी त्यांचं प्रेम गमावलंय, पण आता ते गमावणार नाही असं दिसतंय तर खरी. रदर मालिकेची हीच स्टोरी आहे आणि हीच कथा आहे. इकडे अनिशा म्हणते, "काय सांगतेस काव्या? पार्थ जीजूंसाठी तू रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवलीस?" काव्या म्हणते, "हो ग हो. आधी ना देशमुखांनी जरा ॲटिट्यूड दाखवला. मला नको करत होते ते. पण बीइंग काव्या मी त्या स्मार्ट डिलिव्हरी बॉयला एक आयडिया दिली. त्याला मी सांगितलं, सरांना विचारा वेळ किती झाली आहे. सर घड्याळ बघतील आणि मग ती रेड वेल्वेटची पेस्ट्री लटकवा त्यांच्या हातावर आणि सटका." आता ही अनिशा म्हणते, "आईला कसली सॉलिड आहेस यार काव्या ती." काव्या म्हणते, "आय नो यार अनिशा, काव्या सॉलिडच आहे." अगं मजा आली.
म्हणजे आता पार्थ देशमुख फसलेत आणि त्यांना रेड वेल्वेट पेस्ट्री खावी लागणार आहे. अनिशा म्हणते, "खातील गं ते, तू नको काळजी करूस." आणि त्यांची खात्री करून घ्यायला त्यांची ही खारुताई आहे ना मॅनिफेस्ट करायला, ते ती पेस्ट्री नक्की खातील. काव्या म्हणते, "खातील गं, खरंच खातील. 100% ती पेस्ट्री ते खाणार आणि मला स्वीकारणार सुद्धा. तोपर्यंत माझे प्रयत्न पण मी 100% करत राहणार आहे." गुरुजींनी म्हटलं होतं गं, प्रेमाने आपल्याला दुरावलं तरी प्रेमातच सगळं मिळवण्याची ताकद असते. अनिशा म्हणते, "कोणते गुरुजी म्हणाले होते गं हे सगळं?" काव्या म्हणते, "अगं, आपल्या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये ते गुरुजी नव्हते भेटले होते का? त्यांनी ते संकेत सांगितले होते, ते देशमुखांचे गुरुजी." अनिशा म्हणते, "बापरे! ते गुरुजी डेंजर आहेत हां. असले गुरुजी आयुष्यात नकोच. ते गुरुजीने संकेत द्यायचे का त्यावर सोल्युशन द्यायचे? तू सांग बरं काव्या." "अगं, तू त्यांना डायरेक्ट जाऊन विचार. काव्यार्थ कधी एकत्र येतील विचार त्यांना." काव्या म्हणते, "त्याचं उत्तर ते स्वतःहून देणार नाहीत मला. त्या प्रश्नाचं उत्तर मला स्वतःहून शोधायला हवंय अनिशा. मला काहीतरी करायला हवंय. काय करावं ते आता कळत नाहीये बघ." दोघी जणी आता विचार करायला लागतात काही सेकंड आणि आता विचार केल्यानंतर अनिशा म्हणते, काव्या, तुला एक विचारू का? अगं, म्हणजे पार जीजू कधी-कधी ओव्हर करताय असं नाही वाटत का तुला?" काव्या म्हणते, "म्हणजे गं?" अनिशा म्हणते, "अगं, ते ग्रीन फ्लॅग आहेत ना, त्यांनी तुला समजून घ्यायला हवं. शेवटी भूतकाळ तो भूतकाळ असतो यार. त्यांनी तो स्वीकारून पुढे जायला हवं ना. शेवटी काय, प्रेझेंट महत्वाचा आहे. अगं, वर्तमान काळ महत्वाचा आहे. भूतकाळाचं काय?" काव्या म्हणते, "अनिशा, मला सांग, माझा पास्ट पचवायला मला किती काळ लागला?" अनिशा म्हणते, "बापरे! मला ते आठवायचं पण नाहीये हं आता काव्या. खूप वेळ लागला होता गं तुला." काव्या म्हणते, "एक्झॅक्टली. मला जर एवढा वेळ लागला होता अनिशा, तर पार्थला पण थोडा-थोडा वेळ द्यायला हवा ना." मग आता अनिशा म्हणते, "म्हणजे?" काव्या म्हणते, "अगं, काव्यासाठी वेगळे नियम आणि पार्थ देशमुखांसाठी वेगळे नियम. असं का? मला सांग, आधीची काव्य असती तर काही फरक पडला असता का? अगं, सरळ इग्नोर केलं असतं आणि म्हणाली असती, 'मला काही फरक पडत नाही.' अगं अनिशा, मला सांग, आत्ताची काव्या तशी आहे का? नाही. आताची काव्या खूप वेगळी आहे. अगं, मला ना पार्थ देशमुखांबद्दल खूप काही वाटतं. पण तो माणूस ग्रीन फ्लॅग आहे. त्याने सगळं मान्य करावं असं थोडी असतं. अगं, माणूस आहेत गं ते पण शेवटी, AI नाही आहेत." अनिशा म्हणते, "खरंय गं तुझं काव्या, पण मी आधीच्या पार्थ जीजूंना मिस करते ना." काव्या म्हणते, "ते येतील गं परत. नक्की परत येतील. एक दिवस तेच मला स्वतःहून फिसकारलेली मांजर आणि तुला खारुताई हाक मारतील. मग बघच काय होतंय. मी अशीच प्रयत्न करत राहणार गं अनिशा. घड्याळात जेव्हा 11:11 वाजतील ना, तेव्हा सतत मी हेच मॅनिफेस्ट करत राहणार. खरंच गं, मनापासनं सांगतेय तुला. म्हणजे माझ्या या इच्छाशक्तीमध्ये काय ताकद आहे ना, ते दिसेलच देशमुखांना. आणि आता बघ, मॅनिफेस्ट करून त्यांनाच मी माझ्या आयुष्यात परत आणेल. हा येणारा जानेवारी नक्कीच चांगला जाईल." अनिशा म्हणते, "अगं, पण नंदिनी ताईचं काय करणार आहेस तू?" "अगं, नंदिनी ताईला असं वाटतंय ना, की तिने तुझ्यावर अन्याय केलाय, त्याचं काय करशील तू?" काव्या म्हणते, "अगं अनिशा, ताईचा राग तेव्हाच निवळेल जेव्हा ती जीवाला माफ करेल आणि एक्सेप्ट करेल. तोपर्यंत तिला हेच वाटत राहील, की तिच्यामुळे मला माझं प्रेम मिळालं नाही ते. पण तुला खरंच सांगते मी अनिशा, आता ना मला खूप असं वाटतंय, की जीवा तिच्याच नशिबात होता. अगं, होता काय, अजूनही आहे. आणि माझ्या नशिबामध्ये माझे ग्रीन फ्लॅग, माझा आर्किटेक्ट बोका. तुला खरं सांगू का अनिशा, कोणी कोणाचं काही हिरावून घेतलेलं नाहीये गं. म्हणजे बघ ना, ज्या जोड्या लग्नाचा खडतर प्रवास करून घटस्फोटाच्या वाटेवर चालायला गेल्या होत्या, त्यात सुद्धा 3 महिन्यांनी. अगो, किती आपसूक वाटायला लागलंय ना हे सगळं नातं. बघ, आता या जोड्या मोडणार नाहीयेत अनिशा. हॅपी एंडिंगच्या फिनिशिंग पर्यंत या नक्की पोहोचतील बघ. माझा विश्वास आहे. घटस्फोट नावाचा डोंगर त्यांच्यावर कधीच कोसळणार नाही. खात्री आहे मला." बापरे! प्रेक्षकांनो, किती मोठे-मोठे डायलॉग असतात या मालिकेतले. प्लीज आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कालचा तुमचा रविवार कसा गेला? कालचा दिवस जरा मोबाईल फ्री डे म्हणून वापरला बरं का मी. त्यामुळे तुमच्या कमेंट्सला मला उत्तर देता आलं नाही. जरा डोळ्यांना आराम मिळतो एक दिवस तरी, सुट्टी होती म्हणून. असो, आता पुढचा सीन बघतोय आपण नंदिनी आणि जीवाचा. आता नंदिनीने जीवाच्या म्हणजे घटस्फोटाचं काय ते फेकलाय त्याच्या अंगावर बॉम्ब. आता तो जरा टेन्शनमध्ये आला ना जीवा. तो म्हणतो, "अगं, असं का बोलतेस नंदिनी? घटस्फोट? हे काय बोलतेस तू? अगं, तुला असं कसं फास्ट ट्रॅकमध्ये घटस्फोट घ्यायचा आहे?" प्रेक्षकांनो, मगाचचा काव्य आणि अनिशाचा सीन पण सुंदर होता ना.
लाईक करायला विसरू नका हां आजच्या एपिसोड रिव्ह्यूला. आता ही नंदिनी म्हणते, "हे बघा घटस्फोट मला हवाच आहे जीवा आणि तोही फास्ट ट्रॅकमध्ये." आता जीवा तिचा हात हातात घ्यायला जातो बरं का, तेव्हा नंदिनी तिचा हात मागे करते आणि जीवा म्हणतो, "नंदिनी अगं असं काय करतेस? तू तू जरा विचार कर. अगं मला कळतोय तुझा राग." मग नंदिनी म्हणते, "नाही हं जीवा, मी अजिबात रागवले नाहीये. मी फक्त दुखावली गेली आहे. माझ्या बहिणीचं सुख माझ्यामुळे हिरावलं गेलं म्हणून मी दुखावली गेली आहे. माझ्या नवऱ्याचा विश्वास मी जिंकू शकले नाही म्हणून मी हरली आहे. हे बघा जीवा, त्यामुळे तुम्ही पण घटस्फोटासाठी तयार राहा. निदान मी माझ्या नजरेला नजर देऊन बघू तरी शकेल मला." आता जीवा म्हणतो, "अगं ऐक ना, नंदिनी ऐक, 1 सेकंड, 1 सेकंड." आता असं म्हणून जरा तो गडबडलाय बरं का. जीवा भयंकर सॉलिड ॲक्टिंग करतो हां प्रेक्षकांनो. आता तो नंदिनीच्या जवळ जातो खुर्ची सरकवून आणि तिच्या जवळ जाऊन तिला म्हणतो, नंदिनी ऐक ना, तू तू ना जरा शांत हो. आपण एक काम करू, जरा जरा बाहेर जाऊ हं. विचार कर, अगं आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे. विचार कर हं, शांतपणे विचार कर. आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे आणि मी तुला माझा आणि काव्याचा सगळा भूतकाळ सांगितला. आता सांग बरं तू काय करशील?" नंदिनी म्हणते, "आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे जीवा?" जीवा म्हणतो, नंदिनी ऐक ना, आपण डिस्कस करतोय की नाही हे? मी तुला आत्ताच्या आत्ता सगळं सांगितलं, तर तू काय केलं असतं? इमॅजिन कर." नंदिनी म्हणते, "मी हे लग्न नक्कीच मोडलं असतं." जीवा म्हणतो, "तू माझ्यासाठी आणि काव्यासाठी लग्न मोडलं असतं." "करेक्ट. मग काय केलं असतं?" नंदिनी म्हणते, "मग काय नाही. थोडा वेळ घेतला असता. काही महिन्यांनी, वर्षांनी सावरलं असतं स्वतःला." मग जीवा म्हणतो, "आणि लग्न?" नंदिनी म्हणते, "आत्ता विचार केला तर असं वाटतंय की कोणासोबत लग्न केलं असतं?" जीवा म्हणतो, "बरोबर. अगं हे सगळं झाल्यानंतर तुला काय मिळालं असतं?" नंदिनी म्हणते, "जे माझ्या बहिणीला हवंय ते तिला मी मिळवून दिलं याचं सुख मिळालं असतं मला आणि तुम्हाला लग्नातून मोकळं करू शकेल याचं समाधान." बघा प्रेक्षकांनो, जीवा त्यावर सुरेख उत्तर देतो नंदिनीला. तो म्हणतो, "नंदिनी करेक्ट. अगं या गोष्टी बोलायला, वागायला, सांगायला नुसत्या सोप्या आहेत गं. पण अगं या तुझ्या निर्णयामुळे माझ्या भावाचा संसार मोडला असता ना. विचार कर नंदिनी, त्याचं काय? त्याचं काय गं? अगं तू मला काव्यासाठी मोकळं केलं असतं आणि तू तू बाहेर गेली असतीस, ठीक आहे. पण माझ्या भावाने पण माझ्यासाठी, काव्यासाठी स्वतःचा विचार केला नसता. तो माझ्या नजरेत महान झाला असता, ठीक आहे. पण त्याचं काय? अगं त्याचं काय? त्याचा संसार मोडून मला बरं वाटलं असतं का? नक्कीच नाही. अगं मी काव्याशी कदाचित लग्न करूच नसतो शकलो. तुम्ही आमच्यासाठी त्याग केला असता. पण तुमच्या या दोघांच्या त्यागामध्ये आम्ही आनंदाने राहिलो असतो का? सांग बरं मला. खरंच असं झालं असतं गं. अगं आपण चौघे जण खूप सेन्सिटिव्ह आहोत. तुला कळतंय का नंदिनी, आपण इमोशनल फूल्स आहोत. तुला कळतंय का, तुझ्या बहिणीला त्रास झाला की तुला त्रास होतो. माझ्या भावाला त्रास झाला की मला त्रास होतो. सेम आहे गं तुम्हा दोघांचं पण. म्हणून सांगतोय की आपल्या चौघांच्या केसमध्ये परिस्थिती वेगळी आहे नंदिनी, विचार कर. अगं तुला कळतंय का मी काय बोलायचा प्रयत्न करतोय? आपल्या चौघांच्याही केसमध्ये परिस्थिती विलन आहे. आपण एकमेकांना विलन नाही आहोत, समजून घे. नंदिनी म्हणते, "हे बघा जीवा, मी स्वतःला आता तुमच्यासाठी नाहीही म्हणजे नाही इमॅजिन करू शकत मी. 16 डिसेंबरला जे काही प्रोजेक्टरवर मी पाहिलं ते मी विसरू शकत नाहीये जीवा. सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. पण मिस के बद्दल पुन्हा पुन्हा विचारून पण तुम्ही माझी दिशाभूल करत राहिलात हे माझं कायम लक्षात राहील. तुम्ही मला फ्रेंडशिप बँड बांधला होतात, पण तुमच्याकडनं मनापासून मैत्री कधीच झाली नाही. मी तुम्हाला मित्र मानलं कायम, पण तुम्ही नाही मानलं मला. तुम्ही मला मैत्रीण मानलं असतं, मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं हे सगळं, तर नक्कीच असो, असो म्हणा. हे सगळं, सगळं आता संपलंय. आता नंदिनीने सगळ्या होप्स सोडून दिल्यात." नंदिनी म्हणते, "सगळं तुटलंय आता जीवा." जीवा म्हणतो, "अगं नंदिनी पण मी जोडतोय ना, माझं ऐकून तर घे." नंदिनी म्हणते, "मला नकोय जोडायला जीवा. काय आहे ना, एखादा धागा तोडल्यानंतर त्याची पुन्हा गाठ बांधली तरी खूण कायम राहते ना जीवा. खूण कायम तुटलेल्या नात्याची ग्वाही देत राहते. मला ना आता जबरदस्ती लादलेलं हे नातं नकोय जीवा. मला मुक्ती हवी आहे या नात्यातनं." आता तो जीवा बिचारा ब्लँक झालाय. नंदिनी म्हणते, "तुम्ही मला घटस्फोट द्या आणि मुक्त करा मला." आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पुढचा प्रोमो सुरेख आहे हां प्रेक्षकांनो. काव्या आता नंदिनीला समजून सांगायचा प्रयत्न करते. ती नंदिनीला म्हणते, "ताई, अगं आज किती एकटी पडले मी. बाबा बोलत नाही माझ्याशी, तू बोलत नाही आणि पार्थ देशमुखांचं तर सांगायलाच नको. काय करू मी ताई आता?" आता इकडे नंदिनी म्हणजे नंदिनीला काव्या मनवतीये आणि इकडे जीवा पार्थला.
जीवाला काहीतरी द्यायचं असतं पार्थला. आता पार्थला तो म्हणतो, "दादा खा ना रे माझ्या ताटातलं. आपण लहानपणापासून एकमेकांना वाटत आलोय ना." आता त्याच्या या वाक्यावर पार्थला ठसका लागतो, म्हणून जीवा त्याच्या डोक्यावर पाणी थापायला जातो. पण पार्थ मात्र जीवाचा हात असा बाजूला करतो, कारण काव्याच्या बाबतीत जीवा असंच करायचा ना. त्यामुळे प्रेक्षकांनो, या मालिकेची कथानक खूप इमोशनल आहे बरं का. आणि मला असं वाटतंय की एवढं छान, इतकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला दुसरं कोणी समजावून सांगत नसेल ना या रिव्ह्यू मध्ये. सहज माझं कौतुक नाही करत आहे, पण खरंच ही कथा खूप इमोशनल आहे. आय होप तुम्हाला माझ्या आवाजात आवडत असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खोट्या नाट्या रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यूज फक्त आपल्या चॅनलवर एन्जॉय करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना जर ही मालिका आवडत असेल तर त्यांना माझा रिव्ह्यू नक्की शेअर करा. फक्त एक कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांनो, ॲज अ प्रेक्षक म्हणूनच वाटतं की मालिकेचे खोटे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचायला नकोत, तुमची दिशाभूल व्हायला नको, म्हणून मनापासून सांगते. असो, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे म्हणा. पण आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा. मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता ताणून धरली आहे. पण आता नवीन वर्षामध्ये पॉझिटिव्ह होप्स आहेत. बघूयात काव्य आणि जीवा त्यांचं नातं पुढे कसं नेतात, पार्थ आणि नंदिनीला कसं मनवतात, बघायला मजा येईल. टेक केअर मंडळी, भेटूयात उद्या.